सोलापुरात खोट्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला असून प्रियकराला वाचवण्यासाठी महिलेचा बनाव उघडकीस आला। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली। सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेनं आपल्या प्रियकराला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी सामूहिक बलात्काराचा खोटा बनाव रचल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला आणि तिचा प्रियकर हे सन 2022 पासून एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत। दरम्यान प्रियकरावर यापूर्वीच गंभीर गुन्हा दाखल होता। त्याला उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयानं 17 मार्च 2026 रोजी तो जामीन रद्द केला। याच पार्श्वभूमीवर प्रियकराला मदत व्हावी या उद्देशानं दोघांनी संगनमतानं कट रचला। त्यानुसार महिलेनं 18 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता डायल 112 वर फोन करून 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खोटी माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। या तपासात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मोबाईल कॉल डिटेल विश्लेषण, वैद्यकीय तपासणी, महिलेच्या नातेवाईक आणि मैत्रिणींची चौकशी अशा सर्व अंगांनी सखोल पडताळणी करण्यात आली। शेवटी पोलीस चौकशीत महिलेनं स्वतःच कबुली देत घटना घडलीच नाही, ती खोटी आहे असं मान्य केलं। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील तसंच सहाय्यक आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकानं हा बनाव उघडकीस आणला। खोटे गुन्हे दाखल करून न्यायव्यवस्थेची दिशाभूल केल्यास कठोर कारवाई होणार असा स्पष्ट इशारा या घटनेतून मिळाला आहे। व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केले म्हणून खोट्या घटनेचा बनाव करून 18/3/2026 रोजी पोलीस स्टेशनला येऊन एक महिलांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता। त्यात DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम श्रीमती पाटील, PI श्री गायकवाड वराळे, ACP श्री पवार यांच्या पूर्ण चमूने व्यवस्थित सखोल चौकशी करून हे जे कंप्लेंट जे आहेत ते खोटे आहेत आणि 2023च्या एक आत्महत्येसाठी प्रवृत्ती केलेले गुन्हे जे आहेत त्या गुन्ह्याच्या फिर्यादी आणि 3 साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी हे खोटे घटनेचा बनाव करून आलेले असा निष्पन्न करून घेऊन जे खोटे कंप्लेंट दिलेले महिला आणि तिचे प्रियकर समीर शेख यांच्या विरुद्ध BNS कलम 248, 217, 61(2) अन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून आता पुढील तपास चालू आहे।